नमस्कार सर्वांना, परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळासाठी एकदम सोप्या पद्धतीने टोपरे कसे शिवायचे हे पाहणार आहोत. अशाप्रमाणे मी डबल फोल्ड कापड कटिंग करून घेतलेले आहे. या कापडाची डबल फोल्ड घडी 10 इंच आणि रुंदी 7.5 इंच याप्रमाणे आहे. परत एकदा आपल्याला हे कापड चौपदरी करून घ्यायचे आहे. यापेक्षा मोठ्या साईजचे टोपरे तुम्हाला शिवायचे असेल तर तुम्ही 1-1 इंच रुंदी आणि लांबी वाढवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने परत मी 4 पदरी कापड करून घेतलेला आहे. ज्या साईडने ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. या 1.5 इंचाच्या पॉईंटपासून आपल्याला या कोपऱ्यापर्यंत सरळ असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. या गोल आकारावरून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीचा अर्धगोलाकार शेप आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला परत 2.5 ते 3 इंचापर्यंत एक पट्टी कटिंग करून घ्यायची आहे आणि या पट्टीची लांबी 10 इंच आहे. टोपऱ्याचे माप आपण जितके घेतले होते त्याच मापाने ही पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. हे दोन्ही पार्ट आपल्याला अशी गोलाकार टीप देऊन जोडून घ्यायची आहे. गोलाकार अशी मी टीप देऊन दोन्ही कापड जॉईंट करून घेतलेले आहे. व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला या बाजूने आणि याही बाजूने टोपऱ्याचे सेंटर काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सेंटर काढून घेतलेले आहे. या पट्टीचेही आपल्याला सेंटर काढून घ्यायचे आहे. ही पट्टी आपल्याला हा जो गोलाकार आहे त्या बाजूने सेंटरवरती ठेवून इथून आपल्याला थोडीशी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर इथून आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून ही पट्टी पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे. याही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. आणि ही पट्टी पूर्ण कोपऱ्यापर्यंत जॉईन करून घ्यायची आहे. ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे.
24 इंच लांबीची आणि 2 इंच रुंदीची ही पट्टी मी परत कटिंग करून घेतलेली आहे. ही पट्टी आपल्याला खालच्या बाजूने अटॅच करायची आहे. खालच्या बाजूने हे आपण टोपीचे सेंटर काढून घेतले होते. सेंटरवरती या पट्टीचे सेंटर ठेवून खालच्या बाजूने ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने जॉईन केल्यानंतर आपल्याला या पट्टीची नाडी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जन्मलेल्या बाळापासून तर 3 महिन्याच्या बाळापर्यंत या साईजची टोपी तयार करू शकता. मी गडव्याला ही कॅप घालून दाखवलेली आहे. 2 ते 3 महिन्याच्या बाळाला ही टोपी सहज होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद.